तुम्हाला एसटीतूनच का आरक्षण मिळावं? आमचे जे मूलभूत हक्क अधिकार आहेत त्यांच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेला आहे. कारण एसटी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी जे निकष लागतात ते निकष असे आहेत की सर त्यांची बोलीभाषा स्वतंत्र पाहिजे. आजही आमची स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्या महिला भगिनी आहेत त्याचा जो पेहराव असतो त्यांचा, तर ते काय त्याच्या मागचं कारण काय? वक्ष स्थळावर ते येतं तर त्यांच्यावरून जे काही अतिनील किरण येतात तर ते त्यांच्या वक्ष स्थळावर न पडता त्यांना ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होत नाही. या बंजारा समाजातून 2 मुख्यमंत्री महाराष्ट्राने दिले, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक. आज देखील 3 आमदार आहेत, त्यातले एक राज्यमंत्री आहेत, एक मंत्री आहेत, एक विधान परिषदेवर आमदार आहेत. तर मग असं का आज ती राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडते? वेळोवेळी मागणी केलेली आहे की आम्हाला एकच कॅटेगरीमध्ये. अगदी हरिभाऊ राठोड पण माजी खासदार होते, यवतमाळचे माजी विधान परिषद आमदार होते. हरिभाऊ राठोड असतील या लोकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं. सर मराठा समाज म्हणते की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, तर ओबीसी जे नेते आहेत ते नकार देतात. तुम्ही म्हणतात आम्हाला आदिवासी समाजात घ्या, तर तिथे आदिवासी बांधव तुम्हाला नकारतात. हे कुठे कुठेतरी जातीपातीमध्ये काहीतरी या आरक्षणामुळे संघर्ष निर्माण होतोय असं तुम्हाला वाटतं? हो सर, आता हे वेळोवेळी कसं आहे की याच्यामध्ये काही राजकीय स्टंट असू शकतात. जातीय संघर्ष निर्माण होण्याचं कारण नाही, पण या लोकांना कदाचित आदिवासी बांधवांना काही राजकीय लोक हुसकावून देण्याचा प्रयत्न करतात. वंजारी समाज आणि बंजारा समाज ऍक्च्युली दोन्ही समाज वेगवेगळे आहेत. हो सर. त्याच्यात नेमका मूलभूत फरक काय आहे, काय सांगण्याची? स्वतंत्र भाषा आहे, आमची वस्ती वेगळी आहे आणि वंजारी समाजाकडे तसं सेपरेट काही नाही. बाकीचे लोक आता दिवाळी मागतात, आम्ही दिवाळीला काळी मावस म्हणतो. काळी अमावस? हा नाही, काळी अमावस नाही, काळी मावस. काळी मावस? हा काळी मावस. की सिंधू नदी रे पाळे म 7 सिंधू रे राळे म दमाड्या दमाडा लगागो रे मारो शेना नायक मारे मोना शेरेन बाळन जाळन कोल्या करणाको रे मारो शेना नायक अब हडप्पा रे श्रेन कना जायर मारो शेना नायक. आता शासनाकडे तुमचं नेमकं स्टेटस काय, तुम्ही कुठपर्यंत गेले? कारण संपूर्ण भारतात एका जातीचा, एका मातीचा, एका रक्तपाण्याचा, एक बोली भाषा, रहनसहन, खानपान करणारा समाज जर जगाच्या पडद्यावर कोणता मोठा समाज असेल तो गोरबंजारा समाज आहे. तुम्ही जर आम्हाला जे हक्क अधिकार आहेत किंवा आमचे जे काही संविधानिक अधिकार आहेत हे जर तुम्ही आम्हाला दिले नाहीत तर येणाऱ्या दिवसात आम्ही भारताचा नेपाळ केल्याशिवाय राहणार. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरतोय. तिकडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाल्यानं ओबीसी आरक्षण लागू होणार की काय अशी चर्चा लागू झाली आहे. अर्थात हैदराबाद गॅझेटमध्ये तसा उल्लेख असल्यानं कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असा त्या ठिकाणी उल्लेख आढळून आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट लागू झाला आणि आता तशी कुणबी प्रमाणपत्र त्यांना वाटपास सुरुवात देखील झाली आहे. मुळात ज्या हैदराबाद गॅझेट मध्ये जो उल्लेख आहे की मराठा समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी कुणबी मराठा, मराठा कुणबी असा आहे, त्यामुळे ते ओबीसी मध्ये येतात. म्हणून आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं. तर तिकडे आणखी एक समाज बंजारा समाज यांनी देखील आमचा देखील हैदराबाद गॅझेटमध्ये ट्राइब्स म्हणजे जमाती असा उल्लेख आहे, म्हणजे एसटी ज्याला आपण अनुसूचित जमाती असं म्हणतो. त्यामुळं आम्हाला देखील या हैदराबाद गॅझेटनुसार तो लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागली. एक याच बंजारा समाजातील एका युवकानं आतापर्यंत या संपूर्ण चळवळीच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण एसटीतूनच काय मिळावं यासाठी सगळीकडे प्रचार प्रसार आणि त्या संदर्भातून व्याख्यानं देखील सुरू केली आहेत. खरं तर त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जे काही केस स्टडी केलेले आहेत, एक केस स्टडी फक्त पहिल्यांदा अगदी सांगतो आणि मग मी त्या युवकाकडे जाणार आहे. खरं तर एक कुटुंब मराठवाड्यातलं असं आहे, ते 4 सदस्यीय कुटुंब आहे. ते जे कुटुंब प्रमुख आहेत ते बंजारा, विमुक्त जाती, भटक्या जमातीमध्ये येतात. त्यांची जी एक सून आहे ती या ठिकाणी सुगाली या नावानं खरं तर तिथे जे ते आरक्षण घेतीये ती एसटीचं आरक्षण घेतीये, त्या तेलंगणातल्या आहेत. दुसरी जी सून आहे ती कर्नाटकातून येते, लंबाडी या नावानं, ती एससीचं आरक्षण घेते. आणि यांचे जावई आहेत ते बामणिया बंजारा म्हणून, ते ओबीसी मधून आरक्षण घेतात. म्हणजे विचार करा, एक कुटुंब 4 प्रवर्ग. आता या ठिकाणी मानवी हक्क बजावताना मात्र यांची सस्य उलपट होतीये. अशा अनेक केस स्टडीज आहेत ज्यातून बंजारा समाजाला खरं तर जे एसटी मधून आरक्षण का हवं या अनुषंगानं
ते ज्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याचीच चर्चा आज आपण त्या युवकाशी करणार आहोत. आता ते युवक कोण? त्यांचं नाव आहे रविकुमार राठोड. हे रविकुमार राठोड मुळात मूळचे बुलढाण्याचे, मेहकर तालुक्यातले, पांगरखेड पोस्ट आहे आणि विठ्ठलवाडी हे त्यांचं गाव आहे. आणि गोर सिख वाडी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून ते हे कार्य करत आहेत. चला तर मग भेटूयात आपण रविकुमार राठोड यांना. मी आत्ताच एका केस स्टडीचा उल्लेख केला आणि तो म्हणजे ती केस स्टडी ऐकूनच दंग झालो आम्ही सगळे की असं पण आहे का, म्हणजे एकच कुटुंब आणि 4 प्रवर्ग, 4 प्रवर्गातली वेगवेगळी माणसं. तर या सगळ्या अशा अनेक केस स्टडीज मध्ये जर विचार केला तर बंजारा समाज हा त्यांच्या मूळ आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे आता जी काही मागणी जोर धरू लागलेली आहे की आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करावं आणि आम्हाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं. तुम्हाला एसटीतूनच का आरक्षण मिळावं का वाटतं? नेमकं याची मागची कारणं काय? तर नमस्कार सर. एस टी म्हणजे पहिला तुम्हाला मी मुद्दा सांगू इच्छितो सर की आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. तर आरक्षण म्हणजे आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं, कारण भारतीय संविधानाच्या 340व्या कलमानुसार या देशातील ओबीसी आरक्षण डिक्लेअर होतं. 341व्या कलमानुसार आपल्या भारतीय संविधानातील कलमानुसार SC आरक्षण डिक्लेअर होतं आणि 342व्या कलमानुसार या देशातील ST आरक्षण डिक्लेअर होतं. आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारला की तुम्हाला ST मधूनच का हवं, तर त्याचं कारण आहे सर की आम्ही 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब होतो आणि जे काही निकष लागतात ST कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी ते कम्प्लीट निकष आम्ही पूर्ण करत असून सुद्धा भारताला स्वतंत्र मिळून आज 78 वर्ष झाली तरी आम्हाला आमचे जे मूलभूत हक्क अधिकार आहेत त्यांच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलेला आहे. कारण ST कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी जे निकष लागतात की ते निकष असे आहेत की सर त्यांची बोलीभाषा स्वतंत्र पाहिजे. आजही आमची स्वतंत्र बोलीभाषा आहे. कोणती बोलीभाषा आहे तुमची? आमची गोर बोली म्हणून एक स्वतंत्र बोलीभाषा आहे. गोरमाटी गोरबोली, गोरवाणी म्हणतो आम्ही त्याला. आणि ती भाषा सर संपूर्ण भारतामध्ये 29 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि जगातील 56 देशामध्ये गोरबंजारा समाज हा राहतो. आणि तुम्हाला मी 2011चा एक रेफरन्स मिलिंद कीर्ती सरांचा देतो लोकमतवरून की 10व्या शतकामध्ये 10 लाख बंजारे भारत सोडून विदेशात सुद्धा गेलेले त्यावेळेस. आणि ते सुद्धा अजून सुद्धा युरोप खंडामध्ये ते 50% भाषा अजूनही गोरबोली बोलतात, म्हणजे बंजारा भाषाच बोलतात. आणि सर दुसरा मुद्दा असे की आमची स्वतंत्र बोली भाषा आहे. दुसरे निकष असे आहेत की त्यांची स्वतःची ओळख म्हणजे त्यांचा पेराव, खानपान वेगळं पाहिजे. अजूनही आमच्या आया बहिणी तांड्यावर तुम्ही जर गेलात तर आमच्याकडं होळी असते, दिवाळी असते, ती आमच्या स्टाईलनं आम्ही साजरी करत असतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या आई बहिणी जे आमच्या पेरावानुसार त्याला फेट्या, कासळी असे शब्द आहेत ते आम्ही स्वतंत्र, आमची पोशाख आहे, बोलीभाषा आहे आणि आमचं खानपान सुद्धा सर वेगळं आहे. ते जे गोलगोल आरसे जे ज्या महिला भगिनी आहेत त्याचा जो पेहराव असतो त्यांचा, तर ते काय, त्याच्या मागचं कारण काय? त्याचं कारण असं आहे सर की ते आपल्या म्हणजे महिलांच्या वक्षस्थळावर ते येतं, तर त्यांच्यावरून जे काही अतिनील किरण येतात तर ते त्यांच्या वक्षस्थळावर न पडता त्यांना ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होत नाही. हा तोच एक सायंटिफिक रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली नजर, पुरुषांची नजर त्या गोष्टीकडे जाऊ नये म्हणून कोणी वाईट नजरेने बघू नये आणि किरण परावर्तित होतात. हा त्यामागचा एक मूळ उद्देश आहे. जे खानपान आहे सर, खानपानमध्ये आमच्याकडे एक पातळी बाटी आता जे रोडला वगैरे मिळतात आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये शिकार करून आम्ही एक सळोई करून पातळी बाटी. पातळी राजस्थानमध्ये दालबाटी तसं नाही, ते वेगळं आहे, हातावर टाकत असतो आम्ही त्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे सर की पातळी बाटी गलवाणी म्हणून एक प्रकार आहे, तो भारतामध्ये किंवा जगामध्ये दुसरा कोणताही समाज त्याला बनवू शकत नाही. आणि तिसरी गोष्टी महत्वाची गोष्ट आहे की जे सळोई आहे, सळोई म्हणजे आम्ही जिवंत समजा बोकडं वगैरे कापून त्यांचं रक्त धरून जे काही सळोई करत असतो आम्ही, ती सळोई त्याला सळोई म्हणतात. आणि ती सळोई जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही. म्हणजे आमचं जे स्वतंत्र जे आदिवासीचे जे लक्षण पाहिजे, जे टर्म्स अँड कंडिशन पाहिजे ते आमच्याकडे ऑलरेडी आहेत. आणि आमच्यामध्ये सर गुढीपाडव्याला आम्ही त्याला एळ रमोचं दाडं म्हणतात, म्हणजे शिकारीला जाणे. त्या दिवशी आम्ही कंपल्सरी तांड्यातील लोक शिकारीला जातात आणि शिकार केल्याशिवाय त्यांना तांड्यात रिटर्न येऊ देत नाहीत, कंपल्सरी शिकार. तर ते सुद्धा आमच्याकडे आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की जी वस्ती आहे आमची तांड्याची अजूनही ती गावापासून सेपरेट आहे, स्वतंत्र आहे. आणि त्यांचा जो लाजाळूपणा आहे आज बी समाजामध्ये आमच्यामध्ये,
तर आम्ही चार चौघात जर एखाद्या मोठ्या समाज जर उभं राहिलो तर आम्ही लाजताना म्हणजे बोलताना लाजतो. हा एक वेगळेपणा आहे आमच्याकडं. आणि तुम्ही आतापर्यंत जे बी आयोग असतील आमच्याकडं फक्त हैदराबाद गॅजेट नाही सर, तर ब्रिटिशकालीन जेवढे बी गॅजेट असतील किंवा इधाती आयोग असेल, बापटा आयोग असेल, त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की रोहिणी आयोग असेल, त्याच्या अगोदर असे खूप सारे जे बी आयोग आहेत त्याच्यामध्ये आम्हाला ट्राईब म्हणूनच डिक्लेअर केलेलं आहे. दाढे आयोग आहे. हा दाती वगैरे. तर याच्यामध्ये आम्हाला जवळपास सर्वच आयोगाने आम्हाला ट्राईब म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट मी म्हणजे तुमच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की त्यांच्या ताटातला आम्हाला नकोच, कारण ते बिचारे आमच्यापेक्षा बी अजून गरीब आहेत, ते अजून बी कोसो दूर आहेत. तर आम्हाला जे काही आहे किंवा संविधानिक अधिकार जे आमच्या भारतीय संविधान SC ST OBC 340 कलम, 341 कलम, 342 कलम हे जे 3 आहेत त्याच्यात आम्हाला संविधानिक अधिकार पाहिजे. कारण जे व्हिसा कॅटेगरी आहेत, व्हिसामध्ये सर आम्हाला मी आता बोललो त्याप्रमाणे व्हिसामध्ये आम्हाला असं आमचे षडयंत्र म्हणजे आमचे म्हणजे वेगवेगळे तुकडे करण्यात आलेले की व्हिसामध्ये आम्हाला एखाद्या सरळ सेवेमध्ये जर आमच्या मुलांना जर फॉर्म भरायचा असेल तर त्याला व्हिसा म्हणून लिहावं लागतं. एखादी राज्य विमुक्त जाती असं विमुक्त जाती म्हणून. आणि एखाद्या वेळेस जर त्याला राज्यसेवेची एक्झाम द्यायची असेल तर त्याला DTA म्हणून नोंद करावं लागतं. बर. हा. आणि जर त्याला सर सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम असेल, डिनोटिफाईड ट्राइब्स, डिनोटिफाईड ट्राईब, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम असेल, मेडिकलसाठी नीट असेल किंवा रेल्वेच्या जेवढ्या बी जागा असतील त्याच्यामध्ये आम्हाला ओबीसीचं वेगळं सर्टिफिकेट काढावं लागतं. आणि जर त्याच्या आईवडिलाचे म्हणजे एका वर्षाचं उत्पन्न जर कदाचित 8 लाखापेक्षा जास्त असेल, नॉन क्रिमिनल वगैरे, तर त्याला ओपन मध्ये जावं लागतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका जातीचे, एका मतीचे, एका रक्तपाण्याचे आम्ही, एका याडी मर्यामा आणि सद्गुरू शिवालाल महाराजांना पूजणारे आम्ही, तरी आम्हाला 4 कॅटेगरी का तोडणार. तर आमची डिमांड हीच आहे सर की संपूर्ण भारतात 1 कॅटेगरी 1 नेशन 1 रिझर्वेशन, म्हणजे एका कॅटेगरीमध्ये आम्हाला तुम्ही द्या. आणि ST आरक्षण की आदिवासी बांधवांच्या याला हात न लावता, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता, जे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे 2024चे जे आदेश आहेत की ST अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्ग तुम्हाला निर्माण करू शकता तुम्ही, आणि आमच्या हक्काचं जे 3% आहे ते त्याच्यात समाविष्ट करा, त्याला 10 करा आणि करा. तर जे बी 60% म्हणजे सब कॅटेगराइज करा की त्याला मध्ये 7% द्या आणि आम्हाला ब मध्ये 3% द्या. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये संपूर्ण भारतात आम्ही एकच भाषा बोलतो, तर आम्हाला सेपरेट तुम्ही 3% द्या, पण संविधानिक द्या. ही मुळात मागणी आहे. म्हणजे तुमची जी मागणी आहे ती DTNT मधून तुम्हाला काढायचं, म्हणजे 11तले 3% बाहेर निघतील आणि ते 3% ST मध्ये ब प्रवर्गात टाकायचे. म्हणजे ते STचं आरक्षण 10% होतं, तुम्हाला STच्या सोयी सुविधा लागू होतात. आणि इथे जे 3% कमी झालेले 11तले ते 8% होतात. याचा अर्थ आरक्षणाची जी मूळ मर्यादा घालून दिलेली आहे इंदिरा साहनी केस नुसार, तर ती 50%चीच राहते, ती काही मर्यादा ओलांडत नाही. आताच रवीजींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की एकच जमात आणि त्याचे 4 प्रवर्ग, त्यामुळे कशा अडचणी येतात नोकरीसाठी अर्ज करताना, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देताना काय परिस्थिती होते, कशी ससेलुपट होते, हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी हेही सांगितलं की आम्हाला आदिवासी बांधवांच्या ताटातलं नकोय, त्यांचं 7% सेपरेट आहे, ते सुरक्षित असू देत, पण आम्हाला 3% त्यांच्या सोबत त्यांच्याच प्रवर्गात आणि ब असं सब कॅटेगराइज करून द्यावं, जे रोहिणी आयोगानं देखील त्यावेळी आधी मांडलेलं आहे. तर तसं करून आम्हाला त्या ठिकाणी त्या सोयी सुविधा STच्या मिळाव्यात. आता रवीजी, मला एक आणखी तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मुळात तुमचा पेहराव एक, जय सेवालाल महाराज तुमचं दैवत एक, तुमचं खानपान एक आहे, तुमची गोर माटी गोरवाणी जी तुम्ही म्हणता, तुमची बोली भाषा एक आहे. आणि काही पुस्तकांमध्ये तुमच्या बोली भाषेचा उल्लेख आदिवासी याच्यात म्हणून देखील येतो. तर एवढं सगळं समान असताना मग ही विभागणी का झाली? आतापर्यंत राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली का? कारण तुमच्याच या बंजारा समाजातून 2 मुख्यमंत्री महाराष्ट्रानं दिले, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक. आज देखील 3 आमदार आहेत, त्यातले एक राज्यमंत्री आहेत, एक मंत्री आहेत, एक विधान परिषदेवर आमदार आहेत. तर मग असं का आज ती राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडते? तर ते मुळात अशी मागणी आहे सर, भारत स्वतंत्र झाल्यापासून आम्ही वेळोवेळी खूप वेळा, म्हणजे नाईक साहेब तुम्ही आता बोलले की नाईकजी आमचे एक नव्हे तर 2 मुख्यमंत्री झाले, आणि आमच्यामध्ये वसंतरावजी नाईक असतील, रामसिंगजी भानावत असतील, प्राध्यापक संदेशजी चव्हाण असतील, डॉक्टर रामराव बापू असतील, या लोकांनी वेळोवेळी जेव्हापासून यांनी केंद्रीय म्हणजे पार्लमेंटमध्ये
वेळोवेळी मागणी केलेली आहे की आम्हाला एकच कॅटेगरीमध्ये अगदी हरिभाऊ राठोड पण हा, अगदी- माजी खासदार होते अगदी- यवतमाळचे, हरिभाऊ माजी रा- हो, हो. विधान परिषद आमदार होते. हरिभाऊ राठोड असतील ते या लोकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं सर. आणि आम्हाला या म्हणजे असं म्हणता येईल की या मूळ मुद्द्याला आम्हाला म्हणजे डावलण्यात येऊन वेळोवेळी आमच्यावर अन्याय झालेला आहे. तर नाईकजींनी जेव्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा नाईकजी पंजाबचे राज्यपाल होते. बरोबर. तर त्यावेळेस ते जेव्हा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणजे वसंतदादा पाटीलनी शिफारस आमची पार्लमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने तो बिल मांडण्यात आला आणि बिल मांडल्यानंतर नाईकजींचं 18 ऑगस्ट 1979 मध्ये अकाली निधन झाल्यामुळं ती मागणी तिथंच रखडल्या गेली सर. तिथं आम्हाला न्याय मिळाला नाही. त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी आंदोलन मोर्चे काढले, परंतु शिफारशी ज्या ताकदीनं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने ज्या शिफारशी पार्लमेंटकडे संसदेकडे कराव्या लागतात त्या ताकदीने त्या झाल्या नाही, म्हणून पुन्हा आम्हाला ही वेळ आमच्यावर येता आलेली. आता जसं मराठा समाज म्हणते की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, तर ओबीसी जे नेते आहेत ते नकार देतात. तुम्ही म्हणतात आम्हाला आदिवासी समाजात घ्या, तर तिथे आदिवासी बांधव तुम्हाला नकारतात. त्यामुळे असं हे कुठे कुठेतरी जातीपातीमध्ये काहीतरी या आरक्षणामुळे संघर्ष निर्माण होतोय असं तुम्हाला वाटतं? कारण की तुम्ही सुरुवातीचं वाक्य म्हणाल का आरक्षण काय गरिबी हटावा. हो सर, आता हे वेळोवेळी कसं आहे की याच्यामध्ये काही राजकीय स्टंट असू शकतात. तो भाग वेगळा आहे, तो आपला भाग नाहीये. आणि त्याच्यानुसार आपल्याला जे काही आता त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला की जातीय संघर्ष निर्माण होण्याचं कारण नाही, पण या लोकांना कदाचित आदिवासी बांधवांना काही राजकीय लोक हुसकावून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वेगळ्या वळण लावण्यासाठी बी ते काही लोक कार्यरत आहेत. काही ठिकाणी ते अवाच्य भाषेमध्ये सुद्धा भाषण त्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही जातीय तेढ निर्माण होण्याचे संकेत जास्त आहेत. परंतु आम्ही पुन्हा म्हणजे वारंवार आम्ही आवाहन करतोय, जेवढे बी तुम्ही 15 तारखेपासून जालन्यापासून तर इव्हन आता काल परवापर्यंत आणि कंटिन्यू उद्याला सुद्धा 6 तारखेला आपण अकोल्यामध्ये सुद्धा म्हणजे हा लढा किंवा मोर्चा आहे. तर त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी आदिवासी बांधवांना हेच म्हणत आहे की बाबा तुम्ही राजकारणी लोकांच्या नांदी लागून तुम्ही संभ्रम निर्माण करून घेऊ नका की आम्हाला तुमचं आरक्षण नकोयच, तुमच्या ताटातलं बिलकुल नकोयच. त्याला धक्का ना लावता जे ऑलरेडी आम्हाला विजयमध्ये 3% ते त्याच्यामध्ये समाविष्ट करा आणि आम्हाला द्या. आता तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांना कसं हे समजून घ्यायचं की कारण की त्यांनी पण आता मोर्चे काढलेले आहेत. तुम्ही जसे बीड जालन्याला मोठे मोर्चे काढले तसे त्यांनी मोर्चे काढले, त्यांनी सुद्धा मोर्चे काढणं चालू केले. आता ते त्यांचं म्हणजे त्यांच्या पाठीमागं काय आहे नेमकं आता ते मी इथं सांगू शकत नाही समजा. बर, आता मला थोडासा हा एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे, म्हणजे वंजारा समाज आणि म्हणजे वंजारी समाज आणि बंजारा समाज म्हणजे बोलताना सुद्धा कधी कधी तकलीफ निर्माण होते. ऍक्च्युली दोन्ही समाज वेगवेगळे आहेत. त्याच्यात नेमका मूलभूत फरक काय आहे, काय सांगताय? हा, मूलभूत फरक असा आहे सर की आमची स्वतंत्र भाषा आहे, आमची वस्ती वेगळी आहे आणि वंजारी समाजाकडे तसं सेपरेट काही नाही. जसं त्यांच्याकडे ड्रेस नाही आमच्यासारखा सेपरेट, त्यांच्याकडं म्हणजे स्वतःची त्यांचं आयडेंटिफिकेशन, त्यांच्याकडं बोली भाषा नाहीये आणि त्यांच्यामुळं आमचे काही रीतिरिवाज आहेत. आम्ही दसरा वगैरे आम्ही हे करत नाही, आम्ही दसरा म्हणतो त्याला. दसरा हो, म्हणजे निसर्ग पूजक आहोत आम्ही. आजही आम्ही आमच्या घरामध्ये तिथे बोकडबळी दिला जातो. तर आम्ही जगाच्या पाठीवर पृथ्वी गोल आहे म्हणून आमचे पूर्वज हजारो वर्षापासून एक चोको नावाचा प्रकार आहे, टोटेम एक कुलचिन्ह आहे आमचा चोको. त्याला असं गोल पिठाने त्याला असा गोल राऊंड मारून त्याच्यामध्ये 4 खंड निर्माण करून त्याच्यामध्ये एक पाण्याचा लोटा, त्याला जळेर लोटा म्हणतात, आणि एक लिंबाची डाळी त्याच्यामध्ये ठेवून त्याला बोकडबळी देऊन त्याची पूजा केली जाते. आणि आम्ही मातृसत्ताक याला मानणारे लोक आहोत सर. कारण आमचे देव असे तुम्हाला याच्यावर दिसणार नाही भिंतीवर वगैरे. बरोबर. आमची मर्यामा नावाची जी देवी आहे ती जर आम्हाला म्हणजे बनवून आहे ती सोन्याची असते, मर्यामा. आणि आई जर घडवायची असेल तर ती चांदीची असते. आणि त्याला आम्ही दुधाने धुवून ते दसरा वगैरे झाल्यानंतर एक कोथळी नावाचा प्रकार आहे, एक पिवशी एक पर्स सारखी, त्या कोथळीमध्ये आम्ही त्याला टाकून म्हणजे ठेवून समजा त्याला वरी बांधून देतो. आणि असं बाकीच्या वेळेस जसं की तुम्ही आता बाकीचे लोक आता दिवाळी मानतात, आम्ही दिवाळीला काळी मावस म्हणतो. काळी अमावस? हा, नाही काळी अमावस नाही, काळी मावस. काळी मावस, हा काळी मावस. आणि त्या दिवशी बाकीचे लोक फटाके वगैरे फोडतात समजा, हे एक जल्लोष निर्माण करतात. आम्ही दुःख व्यक्त करतो त्या दिवशी. आमच्या मुली मेरा मागतात, मेरा. पण का दुःख व्यक्त करतात तुम्ही? दुःख व्यक्त करतात की आमच्या एकामध्ये म्हणजे सिंधू घाटीमध्ये जेव्हा आक्रमण झालं त्या आक्रमणामध्ये एक आमची महिला रडताना आमच्यामध्ये ढावलो हा एक प्रकार आहे रडण्याचा.
मळणं म्हणजे मुलीला जेव्हा आपण वाटी लावतो तो एक प्रकार आहे. आणि ढावलो, मळणं आणि असे रडण्याचे बी प्रकार आहेत आमच्यामध्ये. तर ती एका ढावलोमध्ये म्हणजे लोकगीतामध्ये म्हणते की सिंधू नदी रे पाळे म, सात सिंधू रे राळे म, दमाड्या दमाडा लगागो रे मारो शेना नायक, मारे मोना शेरेन बाळण जाळण कोल्या करणाको रे मारो शेना नायक, अब हडप्पा रे श्रीन कना जायर मारो शेना नायक. म्हणजे ती त्याच्यातून दुःख व्यक्त करते की बा आम्ही हडप्पा आणि मोहनजोदडोमध्ये राहणारे लोक त्याला जाळण्यात आलं आणि तेव्हापासून आम्ही त्या सिंधू घाटी सोडलेला आहे. त्या दिवशी आमच्यावर जो अटॅक झालेला आहे तर आम्ही गोधन पुसतो. गोधन म्हणजे जे की आमच्याकडं म्हणजे गोधन होते म्हणजे काही गायी होत्या, ढोरं होते, तर ते सर्व आमचे पळून नेल्यानंतर तिथं जो काही गोधन पुसतो आम्ही, तर ते त्यांचं जे शेण असते त्याची पूजा करतो आम्ही. आणि त्याच्यामुळं म्हणजे दिवाळी भारतातील सर्वच समाज बांधव मानतात, पण आमची मानण्याची जी एक प्रथा आहे ती वेगळी आहे, रूढी परंपरा वेगळी पण जसं तुम्ही मरियामा आईचा उल्लेख केला, तर हो. संत सेवालाल महाराजांची शिकवण आहे की मुळातच व्यक्तिपूजेला त्यांचा विरोधच होता. हो हो हो. आणि 22 ज्या काही त्यांनी शिकवणी हो, दिलेल्या आहेत त्यामध्ये हो. महिलांचा सर्वोच्च सन्मान ही सर्वोच्च शिकवण हो, हो. तुमची आहे. हो. अच्छा, हो. मग मला आणखी असं जाणून घ्यायचं की या गोरमाटी भाषेचे काही पुस्तकं वगैरे काही अवेलेबल आहेत हो, का? आहेत काही सर. हो. तर माननीय माझे गॉडफादर आदरणीय काशीनाथजी नाईक जे फाउंडर आहेत गोर शिकवणीचे, त्यांचे 16 पुस्तक आहेत गोरवाणीमध्ये, गोरबोली भाषेमध्ये. त्याच्यानंतर भीमनीपुत्र मोहन नाईक म्हणून आहेत, नांदेड किनवटचे, त्यांची सुद्धा एक 20-25 पुस्तक आहेत. आणि त्याच्यानंतर आत्मारामजी राठोड म्हणून ते समजा हयात नाहीत, तर त्यांचे पण एक 12 पुस्तक आहेत. अतिशय छानरीत्या त्यांनी मांडलेलं आहे. बर. पण मग ही पुस्तकं काय अनुवादित झाली आहेत का मराठीत वगैरे? कारण की आता ती भाषा म्हणजे मराठीत आणि इंग्लिश मध्ये सुद्धा ते भाषांतरित झालेले आहेत. बर. एक गोरपान म्हणून भीमनीपुत्र मोहन नाईक यांचं बुक आहे, ते माझ्या गाडीमध्ये आहेत, मी तुम्हाला ते गिफ्ट करतो. आणि ते इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. ओके. मला असं म्हणायचं की मुळात तुमची जी भाषा आहे, जी आता तुम्ही त्यातून ढावलो या लोकगीताचा पण तो प्रकार सांगितला, म्हणजे तुम्ही सिंधू घाटी आणि तिथून अगदी एवढे पूर्वज किंवा त्या काळापासून तुमची खरी म्हणजे या ठिकाणी या धर्तीवर तुमची ओळख आहे. तर मग जसं पाहिलं तर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटकात आरक्षण आहे एसटी मधून, एससी मधून आहे, तेलंगणामध्ये एसटी मधून आहे, तिकडे बिहारमध्ये तुम्हाला आरक्षण आहे, झारखंड म्हणजे बिहार मधून झारखंड वेगळं झालं तरी त्यांना आरक्षण मिळालं, हैदराबाद मधून तेलंगणा वेगळं झालं आरक्षण मिळालं. मग महाराष्ट्रात तुम्हाला जसं आपण म्हणजे 1948 साली मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि मग नंतर तो अर्थात 56 साली तुम्ही खरं म्हणजे हे झाला. पण प्रश्न हा उरतो पुन्हा की जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आलात म्हणजे स्वतंत्र 1960 मध्ये, तर तुम्हाला विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये वर्गीकरण केलं गेलं. पण तसं पाहिलं तर हैदराबाद गॅझेट असो किंवा जे आपण ते बेरार म्हणून नागपूरचा आहे, सिटी बेरार, तर त्यामध्ये जो उल्लेख आहे तो तुमचा ट्राइब्स म्हणून उल्लेख आहे. तर नेमकं हे असं का घडलं, म्हणजे याच्या मागची पार्श्वभूमी काय? तर ते कसं आहे सर की आमची तीच मागणी मुळात की बा एखादा बुद्धिस्ट समाजा माणूस थ्रूआउट इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये तो एससी कॅटेगरीमध्ये आहे, एखाद्या आदिवासी समाजाचा माणूस संपूर्ण भारतात एसटी कॅटेगरीमध्ये आहे. मग आम्ही एका जातीचे मातीचे लोक असून सुद्धा एका रक्तपाण्याचे एका याडी मर्यामा सद्गुरू शिवलाल महाराज आणि अजूनही तेलंगणाच्या मुली महाराष्ट्रामध्ये दिल्या आहेत, महाराष्ट्राच्या मुली एमपी मध्ये आहेत, एमपीच्या मुली कर्नाटकमध्ये आहेत, असे आमचे सगळे सोयरे असून सुद्धा आम्हाला जे तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे अन्याय केला की 1956 पर्यंत भाषावर प्रांत रचना जोपर्यंत नव्हती तोपर्यंत आम्ही ट्राईब म्हणूनच होतो. आणि नंतर 1871 ला जो 1801 ट्राईब म्हणूनच आम्हाला कुठेही डिक्लेअर केलेला आहे. आणि जेव्हा आम्ही 1956 नंतर भाषावर प्रांत रचना आपल्या भारतामध्ये झाली, त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, जसं आम्ही आता ओबीसी मध्ये आहोत, एमपी मध्ये, इथं आम्ही 4 कॅटेगरीमध्ये आहोत आणि तेलंगणा आंध्रामध्ये एसटी मध्ये आहोत. काल परवाला तुम्ही आता बोलल्याप्रमाणे की 2000 मध्ये बिहारमधून झारखंड वेगळं झालं, तिथं आम्ही एसटी मध्ये आहोत. तर हीच मुळात मागणी आहे की तुम्ही आमच्यावर हे वेळोवेळी किंवा हे एनकेन मार्गाने, सरकार कोणाचे असो, काँग्रेस असो, बीजेपी, आमच्यावर हे अन्याय झालेला आहे. तर हीच आम्ही मागणी करतोय. कारण आमच्याकडे फक्त हैदराबाद गॅजेट हे नसून, पुरावे नसून, आमच्याकडे जेवढे बी ब्रिटिशकालीन जे गॅजेट असतील किंवा जेवढ्या बी आरक्षणाबाबतीत ज्या बी समित्या किंवा आयोग नेमले असतील त्याच्यामध्ये आमचा एसटी प्रवर्ग म्हणजे ट्राईब म्हणूनच उल्लेख केलेला आहे. आणि ते निकष आम्ही पूर्ण करत असून सुद्धा तुम्ही आम्हाला का डावलता, ही मुळात मागणी आहे. बरोबर. मग आता सध्या स्टेटस काय? तुम्ही आता राज्याकडे हे जे आता तुम्ही सगळे मोर्चे काढताय, तुमची मागणी करताय, राज्यात
आता शासनाकडे तुमचं नेमकं स्टेटस काय, तुम्ही कुठपर्यंत गेलेला तर आम्ही महाराष्ट्र शासनाला हेच आवाहन केलेलं आहे सर, आमच्या बंजारा आरक्षण कृती समितीनुसार अखिल भारतीय. तर त्याच्यामध्ये आम्ही सरकारला हेच वारंवार विनंती आणि मोर्चे किंवा एक दबावगट निर्माण करत आहे की बाबा हे शिफारस तुम्ही केंद्रीय सरकारकडं करा आणि आम्हाला संपूर्ण भारतात, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आम्हाला एकाच कॅटेगरीमध्ये द्या, आरक्षण द्या. आणि कदाचित तुम्ही जर हे आरक्षण देत नसाल तर येणाऱ्या दिवसात आम्ही, कारण संपूर्ण भारतात एका जातीचा, एका मातीचा, एका रक्तपाण्याचा, एक बोली भाषा, एक पेहराव म्हणजे रहेनसेन खानपान करणारा समाज जर जगाच्या पडद्यावर कोणता मोठा समाज असेल तो गोर बंजारा समाज आहे. आणि जर कदाचित तुम्ही जर आम्हाला ह्या गोष्टी, आमचे जे हक्क अधिकार आहेत किंवा आमचे जे काही संविधानिक अधिकार आहेत हे जर तुम्ही आम्हाला दिले नाहीत तर येणाऱ्या दिवसात आम्ही भारताचं नेपाळ केल्याशिवाय राहणार नाही. ओके, अगदी शेवटचा प्रश्न. मुळात आता तुम्ही म्हणालात म्हणून भारताचा नेपाळ आणि या सगळ्या गोष्टी, ऍक्च्युली मुळात भारत आपण एक सार्वभौमत्व राष्ट्र आहे आणि बंधुभाव जिथे जपला जातो. आता जसं तुम्ही म्हणालात की एकाच कुटुंबात 4 वेगवेगळे आहेत तरीच देखील आपण त्या पद्धतीने नांदतो आणि इतके वर्ष नांदत आलेलो आहोत आपण. तर अर्थात भारताचा नेपाळ वगैरे होईल असं काही हे जरा अतिशयोक्ती वाटते. पण मला प्रश्न आज पडलाय की तुमचा जो न्याय हक्काचा भाग आहे, संविधानिक भाग आहे, तो संविधानिकरित्याच तुम्ही मांडला पाहिजे. आता तुम्ही मोर्चांच्या माध्यमातून दबावगट करताय, प्रश्नच नाही, प्रत्येक समाजाचा तो हक्क आहे आरक्षणाचा, त्याबद्दल तुम्ही मांडताय आणि तुमच्याकडे पुरावे देखील आहेत. तर आता जे तुमचे राजकीय नेते आहेत, अगदी संजय राठोड आता तर मंत्री आहेत, इंद्रनील नाईक आहेत, तर यांच्या माध्यमातून काही शासनाची अशी काही उपसमिती नेमून त्या संदर्भात काही वेगळी चर्चा घडवून आणून तुम्हाला ते आरक्षण मिळू शकतं का, असा काही राजकीय प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर काही आहे का? हो सर, कारण याच्यामध्ये सर्व सामाजिक, राजकीय आणि धार्मिक लोक, कारण आम्ही जी समिती नेमलेली आहे, कारण आता मी एक गोरसेना गोरशीकडेचा एक पूर्णवेळ कार्यकर्ता असून सुद्धा आम्ही आमच्या संघटनेचा किंवा कोणत्याही पक्ष पार्टी मंत्र्याचं आम्ही नाव दिलेलं नाही त्याच्यामध्ये. तर आम्ही जे काही बंजारा आरक्षण, अखिल भारतीय बंजारा आरक्षण कृती समिती आहे त्याच्यामध्ये सर्व राजकीय, सामाजिक आणि सर्व लोक आहेत आणि ते सर्व मिळून आम्ही आमची संविधानिक मागणी करत आहोत. ओके, एकंदरीत रवीजींनी त्यांची मूळ भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला एसटी मधूनच आरक्षण का पाहिजे. एकच जात, एक पेहराव, एक खानपान, एक देव, सगळं आम्ही सगळे एक भाषा, आणि एवढं असून सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये विभागण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला स्पर्धा परीक्षा असतील तिथेही अडचण येते. मुळात आम्हाला रोजगार तो संदर्भातला प्रश्न निर्माण होतो, तोही आहे, व्यवसाय करतानाचा प्रश्न निर्माण होतो, तोही आहे. तर यामुळं आम्हाला एसटी मधून आरक्षण का द्यावं यामागची पण त्यांनी कारणं मांडली, त्याचे पुरावे देखील त्यांनी स्पष्ट केले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी क्लिअर केलेला आहे की एक कॅटेगरी म्हणजेच 1 कॅटेगरी 1 नेशन 1 रिझर्वेशन अशी भूमिका घेऊनच आम्हाला या भारतामध्ये नांदायचंय. आणि मुळात भारतात प्रचंड मोठ्या लोकसंख्येनं आमचा समाज आहे. तर या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आता तर मोर्चे निघतायत, पण शासनाने देखील याची दखल घ्यायला हवी. आम्हाला एसटी मधल्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावायचा नाहीये. आमचं तिथे सब कॅटेगरायझेशन करावं. त्या ठिकाणी जर सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यांनुसार 3% जे आता आम्हाला त्या ठिकाणी ठेवून आम्हाला त्या सुविधा किंवा सवलती लागू व्हाव्यात, एवढीच त्यांची मागणी आहे. आता एकंदरीत रवीजींनी जो लढा पुकारलेला आहे, अर्थातच संपूर्ण समाज त्यांच्या मागे आहे. शासनाने देखील या मागणीची दखल घ्यावी आणि आतापर्यंत हा जो विखुरलेला समाज आहे, म्हणजे जात एक पण कॅटेगरीज त्यांच्या वेगवेगळ्या केल्यामुळे समाज एक तरी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यांना नांदावं लागतंय. त्यापेक्षाही त्यांना एकाच ठिकाणी एकत्रितरित्या कोणत्या तरी एकाच प्रवर्गात आणून त्यांचं देखील आयुष्य सुकर व्हावं, त्यांना देखील आरक्षणाचे लाभ मिळावेत, यासाठी शासनानं नक्कीच प्रयत्न करायला हवेत. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.